वलांडी जिल्हा परिषद शाळा ओस पडण्याच्या मार्गावर गट शिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह। देवणी तालुक्यातील वलांडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या अनागोंदी कारभारात शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित गट शिक्षण अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात येत आहे। एकीकाळी गुणवत्तेचा आदर्श असलेल्या वलांडी जिल्हा परिषद शाळेतून अनेक विद्यार्थी देशाच्या विविध भागात उच्च पदांवर कार्यरत आहेत। मात्र सध्या ही शाळा विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात घट अनुभवत असून भविष्यात शाळा ओस पडण्याची भीती पालक व्यक्त करीत आहेत। परिणामी पालकांचा ओढा सेमी इंग्रजी व खाजगी शाळांकडे वाढत असल्याचे चित्र आहे। पालकांचा आरोप आहे की शाळेचे मुख्याध्यापक तानाजी पाटील हे शाळेत नियमित उपस्थित राहत नसून केवळ औपचारिकता पूर्ण करून दुपारच्या सत्रात दांडी मारत असल्याचे वारंवार दिसून येते। मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही मुख्याध्यापक मुख्यालयी राहत नसल्याने शाळेतील शैक्षणिक वातावरण पूर्णपणे बिघडले आहे। प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थी शाळेच्या आवारात विनाकारण फिरताना दिसतात, तर मुख्याध्यापक बाहेर कुठल्या तरी हॉटेलवर चहापान सुपारी करत असताना दिसत आहेत। पालकांनी असा देखील आरोप केला आहे की दुसरे सत्र सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होत नसणं ही अत्यंत गंभीर बाब असून याकडे शाळा प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। वार्षिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी असतानाही त्याचे नियोजन व अंमलबजावणी होत नसल्याचे सांगण्यात येत आहे। या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले देवणी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी संजय शिंदालकर हे पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। शाळेतील गैरव्यवहार, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मुख्याध्यापकाची अनुपस्थिती याबाबत वारंवार तक्रार करूनही गट शिक्षण अधिकारी दखल घेत नसल्याचा गंभीर आरोप पालक व ग्रामस्थ करीत आहेत। फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नसल्याचेही सांगण्यात येत आहे। शाळेत पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसणं, स्वच्छतागृहांची दुर्दशा, दैनंदिन स्वच्छतेचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। या संदर्भात पत्रकार सगीर मोमीन यांनी जिल्हा परिषद लातूर येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या पार्श्वभूमीवर वलांडी जिल्हा परिषद शाळेतील संपूर्ण कारभाराची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच शाळेच्या अनागोंदीस जबाबदार असलेल्या मुख्याध्यापक तानाजी पाटील यांची तात्काळ हकालपट्टी करावी आणि निष्क्रिय गट शिक्षण अधिकारी संजय शिंदालकर यांची उचलबांगडी करावी अशी ठाम मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे। अन्यथा अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असल्याचेही संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी सांगितले। कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।